लता मंगेशकर आजीबाईच्या हातचं जेवण करून परत आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सांगा काय नाव? वसंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आपले मराठीचं साम्राज्य गाजवण्यासाठी आपली सेना ज्यानं उंच केली. बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे. भारताची राज्यघटना ज्या ठिकाणी लिहिल्या गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी अभ्यास करत त्याच ठिकाणी आजीबाई बनारसी, त्याच प्रांतामध्ये, त्याच देशामध्ये. लंडन देश आहे, लंडन हे शहर आहे आणि लंडन हे गाव आहे. त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात जगभरातल्या लोकांना मदत केली आणि आपलं साम्राज्य मोठं केलं. भावांनो बहिणींनो, अशा या माऊलीनं या ठिकाणून शिक्षणाला जे मुलं मुली जात होते त्यांना प्रचंड शैक्षणिक मदत केली. एवढंच नाही तर भारतामध्ये असलेल्या जेवढ्या काही संस्था आहेत या संस्थांना पाण्याची पाणपोई लावण्यासाठी मदत केली. जेवढी काही मंदिरं आहेत या मंदिराला सुद्धा आर्थिक मदत त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. साईबाबा प्रती त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्या ठिकाणी लंडन मध्ये साईबाबाचं मंदिर सुद्धा त्यांनी उभं केलं. आज भारतामध्ये आजीबाई बनारसीचं नाव अतिशय सन्मानानं घेतल्या जातं. त्या विदर्भातील सावती नावाची एक कुळजात आहे पेऱ्यामधली, त्या जातीमध्ये जन्माला आल्या होत्या. आम्ही काही जाती आता मानत नाही, तर ओबीसी बहुजन समाजाचं आंदोलन करतो, परंतु जात हे सत्य आहे, हे स्वीकारलं पाहिजे. पण त्याही प्रक्रियेमध्ये विदर्भामध्ये एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, या संताजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये संताजी मंदिराची जेव्हा पायाबंदी करण्याची वेळ आली तेव्हा संपूर्ण समाज बांधवांनी एकमतानं आजीबाईंना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते पायाखंडीचा कार्यक्रम घेतला गेला. लंडनमध्ये शिकत असताना आजीबाईच्या मुलींनी आजीबाईला ABCD शिकवली. म्हणजे आजीबाईच्या मुलीच त्यांच्या गुरु आहे आणि त्यांची ABCD म्हणजे इथून इथपर्यंत त्यांची सही आजीबाई बनारसी. परंतु त्यांच्या हाताला एवढी चव होती की भारताची आयरन लेडी इंदिरा गांधी त्यांच्या हातची पुरणपोळी खाऊन वापस कल्पना कर. आणि त्या माऊलीच्या शेवटच्या क्षणी या पहिली त्यांच्या नाती होत्या. मी काल त्यांच्या घरी गेलो, त्यांची संपूर्ण माहिती घेतली. त्यांच्याबद्दल डिटेल माहिती मला आदरणीय प्राचार्य सरांनी या ठिकाणी आजच सांगितलं. त्यांची जीवन पद्धती, त्यांचं जीवन कार्य, त्यांचा जीवन संघर्ष कमी शब्दामध्ये आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला लावता येईल. त्यांच्याकरता सरोजिनी वैद्य नावाच्या लेखिकेनं पुस्तक लिहिलं. तुम्ही नेटवर गेला तर लंडनची आजीबाई असं जर लिहिलं तर डिटेल माहिती त्यांच्याबद्दलची तुम्हाला मिळेल. या पुस्तकामध्ये या माऊलीनं जे जे काम केलं त्याची संपूर्ण माहिती दिल्या गेली. त्यांची अंत्ययात्रा आजच्या दिवशी निघाली होती आणि त्या लंडनचा जो मेयर होता त्या मेयरला जशी माहिती झाली त्यांनी आपल्या सभागृहामध्ये प्रार्थना केली आणि त्यांचे फुलं अंत्ययात्रेसाठी त्यांच्याकडे पाठवले. त्याच्यानंतर लंडन मध्ये जर मृत्यू झाला आपल्यासारखं लगेच न्यूज जाणत नाही. हे प्रेतावर प्रेत, प्रेतावर प्रेत, प्रेतावर प्रेत लिहून ठेवते आणि हळूहळू त्याचे नंबर लावतो. आजही तीच अवस्था आहे, कारण तिथं जमीन फार कमी. त्याचा मृत्यू झाला 3 तारखेला आणि त्यांचा अंत्यविधी केला गेला 10 तारखेला. 3 दिवस त्याच्यानंतर 13 डिसेंबरला अंटार्क्टिक समुद्रामध्ये त्यांचं अस्थिविसर्जन केलं गेलं आणि फरवरी 1994ला प्रयागराज इथे त्यांचं हे केलं गेलं, अस्थिचं पुन्हा विसर्जन केलं गेलं. भावांनो, त्यांचा जन्म हा 10 फेब्रुवारी 1910ला झालेला आहे आणि 1992ला त्या गेल्या.
आपल्यातून निघून गेला, त्यांचं देहव्यसन झालं, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. किती वर्ष जगल्या त्या? 83 ला गेल्या म्हणजे 73 वर्ष त्या जगल्या. तुम्ही मी 73 वर्ष जगलो पाहिजे याची कल्पना आपण केली पाहिजे. नाही तर आता नवीन नवीन लेकरं एवढे खराब आदती लागले आपल्याला, चांगलं नाही भावानी. आपल्या तरुण पिढींना आजीबाईकडून जर काही संघर्ष घ्यायचा असेल, सरोजिनी वैद्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले, तुमच्यावर मी पुस्तक लिहू का? आजीबाई त्यांच्या वऱ्हाडी शैलीमध्ये म्हणाल्या, मला लेखता आलं असताना म्हणे तर या पुस्तक लिहून टाकलं असतं, कारण त्या वऱ्हाडी बोलत. आपल्या सर्व नातेवाईकांना एकत्रित करणे, त्यांच्याशी प्रेमानं वागणे, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, अडी अडचणीत त्यांना मदत करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणे आणि स्वतःच्या पायावर उभं करत असताना त्यांना आवर्जून सांगणे, मी तुला जशी मदत केली त्याच पद्धतीची मदत तू इतरांना केली पाहिजे. त्यांना प्रेरित केलं पाहिजे, त्यांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे, त्यांना संसारिक मदत केली पाहिजे, त्यांचा व्यवसाय उभा राहण्याकरता मदत केली पाहिजे. या पद्धतीची भावना आजीबाईच्या एकंदरीत जीवन संघर्षातून या ठिकाणी आलेली आहे. भावांनो, या पद्धतीची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे देवरावजी जिवकाटे या ठिकाणी आहेत, त्यांचे नात त्यांचे मिस्टर इंजिनियर संतोष झेंडे या ठिकाणी आलेले आहेत. ताराबाई गुल्हाने त्यांची नात या ठिकाणी आहे. घुसंगे हे जे दिसते ना सळपातळ बांधा, या वर्गातल्या प्रत्येक मुला मुलीने त्यांचा आदर्श करायचा. असे तो हिमाचल सायकल चालवली त्यामध्ये. सायकलिंग मध्ये भारतातलं टॉप मोस्ट असणारं व्यक्तिमत्व आहे. असे घुसंगे आहेत. आमचे संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहमद या ठिकाणी आहेत. राजूभाऊ बोरकर आमचे बाबुळगावचेच आहेत. याच्या घरी बँक आहे, काही अडचण असली तर नक्की जायचं त्यांना मदत मागायला. बँक आहे त्याच्याकडं, पण अर्बन बँक भाड्या नाही. आदरणीय कल्पना सुरेश भुसंगे, प्रवीण दादारावजी जिरापुरे, कांताबाई दादारावजी जिरापुरे, वंदनाताई दिनेशराव गुल्हाने या ठिकाणी आलेले आहेत. भावांनो, 23 मिनिटं झालेले आहेत, 2 मिनिटं फक्त बाकी आहे. जीवनामध्ये 5 गोष्टी जे ओबीसी आहेत त्यांनी लक्षात ठेवाव्या. तुमचं कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे, अधिवास प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. या 384 जाती आहे ओबीसी मध्ये. या 384 जात समूहाचा प्रवर्ग म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. याच्यातून काही भाऊ बहीण वेगळे झाले, कारण भारतीय संविधानाचं जे आर्टिकल 15(4) आणि 16(4) आहे हे त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन द्या म्हणून निर्देश देतं. त्यामुळे NT झाले, VJ झाले, SBC झाले, NT1 झाले, NT2 झाले, NT3 झाले, NT4 व्हायचे. ज्यांनी दररोज जे मोबाईल वापरतात त्यांनी www.mahajyoti.com पाहिलं पाहिजे. भारतामध्ये जिथे कुठे शैक्षणिक सुविधा तुम्हाला पाहिजे असतील त्याची तरतूद त्याच्यात आहे. www.mahajyoti.com. समजा तुम्हाला PhD करायची आहे, त्याच्याकरता 5 वर्षापर्यंत 35,000 ते 38,000 रुपये दर महिन्याला मिळण्याची तरतूद आहे. महाज्योतीची एक छोटीशी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ओबीसी जे माझे भाऊ बहीण आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं. कुणबी, मराठा कुणबी जे कोणी आमचे भाऊ बहीण आहेत त्यांनी www.sarthi.com हे ओपन करावं. तुम्हाला उद्योगधंद्याकरता जर पैसे पाहिजे असेल तर त्याचं प्रबोधन त्या ठिकाणी होतं. व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असेल, स्कॉलरशिप मिळवायची असेल त्याचं शिक्षण त्या ठिकाणी मिळते. तुम्हाला विदेशात शिक्षण घ्यायला जायचं असेल त्याच्यासाठी तरतूद त्या ठिकाणी आहे. आमचे पुढे आदिवासी बांधव असतील. मी आता मगाशी एका जणांवर बसलो होतो, तुम्हाला ट्राईब मित्र मला भेटला.
तार्टी ट्रायबल डेव्हलपमेंट, तार्टी www.tarty.com, त्या तार्टीचं ओपन करा. याच्यामध्ये या सगळ्या सोयी सुविधा आहेत. आमचे कोणी मातंग समाजाचे बांधव असतील तर त्याच्यासाठी आरटी अन्नभाऊसाठी. आमचे कोणी सवर्ण बांधव असतील, ब्राह्मण, बनिया, कायस्थ, गुजराती, मारवाडी, कच्छी, या भावांसाठी अमृत आहे, www अमृत योजना. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही प्रवर्ग आहेत या प्रवर्गासाठी स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था निर्माण झालेली आहे. या स्वतंत्र शिक्षणाच्या व्यवस्थेचा आपण लाभ घ्या. याच्यासाठी या 5 गोष्टीची गरज आहे. SC ST ला नॉन क्रिमिनल नाही, पण OBC NT VJ SBC NT1 NT2 ज्यांना आम्ही आमच्या गावरानी भाषेत बलुतेदार या शिवरायांचे मावळे आपण ज्यांना म्हणतो, या सगळ्यांनी या शैक्षणिक सेवेचा लाभ घ्या. दुसरी गोष्ट भावांनो, तुम्हाला जी काही फेलोशिप मिळत आहे ही फेलोशिप अतिशय कमी मिळत आहे. त्यामुळे आदरणीय प्राचार्य सरांच्या माध्यमातून शासनाला पत्रव्यवहार करा. आम्ही आजीबाई बनारसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी शिक्षण देत आहे. आम्हाला जी स्कॉलरशिप मिळते ही उत्पन्न मिळत आहे, ही स्कॉलरशिप आम्हाला वाढवून देण्यात यावी, याची मागणी आपण केली पाहिजे. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय, या विभागात जे सांभाळत आहे शिक्षण मंत्री, त्यांना हे पत्र आपण सातत्याने गेलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेस मधून जर असे पत्र गेले, सारे चोर खाऊन राहिलेला जो लेकराने खाल्लं काय फरक पडून राहिला? 70 कोटी खाते ढकारे देत नाही आहे की नाही? त्यामुळे आपण मागणी केली पाहिजे आणि आपले आंदोलन भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून झाले पाहिजे. लेखणी झिजवलंही पाहिजे. आपण मोठा कधीच उचलायचा नाही, आक्रमक कधीच व्हायचं नाही, परंतु आपलं म्हणणं हे शांततेच्या माध्यमातून आपण सातत्यानं केलं पाहिजे. आजीबाई बनारसेचा हाही एक महत्वाचा संदेश तुम्हाला आहे. शिका आणि संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया असं ते पुढे म्हणाले. ते पढे लिखे नव्हते, ते लिखे पढे होते. पहिले लिहिलं मग वाचलं मग संघर्ष बंद केलं. पण भावांनो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःच्या जीवनाला उंचमान करण्यासाठी भारतीय संविधानाचा सातत्यानं अभ्यास करा, त्याचा लाभ घ्या. आपल्याशी दुसऱ्यानं दुर्व्यवहार केला नाही पाहिजे या पद्धतीचं जीवन जगा. संघर्षाला मात करणारी यंत्रणा म्हणजे आजीबाई बनारसेचं जीवन संघर्ष आहे. तुमच्याकडे जर नेट असेल तर हे पुस्तक मिळवा. त्या कॉलेजला त्यांच्या नातीच्या वतीनं हे पुस्तक भेट दिल्या जाणार आहे असं मला आज कळलं. हे पुस्तक तुमच्या कॉलेजमध्ये भेट दिल्या जाणार आहे. 25 मिनिटं झालेले आहे. मला या ठिकाणी सन्माननीय मेंगले सर तुमच्या स्टॉपनं बोलण्याची संधी दिली आणि आजीबाई बनारसेचे जे नात आहेत या आवर्जून या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन आल्या. माझं दुसरं प्लॅनिंग आहे भावांनो, 10 फरवरीला एक तर 2027 असेल किंवा 2028 असेल, आम्ही लंडनला जाणार आहोत. त्या ठिकाणी आजीबाई बनारसेचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो. टाळ्या तर वाजवा भाऊ. ही प्रक्रिया आजपासून मी सुरू करत. आजीबाई बनारसेचे जेवढे नातेवाईक त्या ठिकाणी लंडनला स्थायिक झालेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधले. भारतातले आजीबाई बनारसेचे जेवढे नातेवाईक आहेत त्यांना निमंत्रित करणे आणि आपला जीवन संघर्ष हा प्रामाणिकतेचा असला पाहिजे. आपला जीवन संघर्ष हा त्यागाचा असला पाहिजे. कितीही मला त्रास झाला पण मी त्याचं नुकसान करणार नाही या पद्धतीची भूमिका आपली असली पाहिजे. आजीबाईला प्रचंड त्रास झाला, प्रचंड व्यथा वेदना त्यांनी सहन केल्या, परंतु त्यांनी भलंच केलं. भारतातून त्या ठिकाणी गेलेल्या प्रत्येक माणसाला इंडियन स्वीट म्हणजे लंडनच्या विमानतळावर उतरल्यावर तिथल्या एअरपोर्टला जर विचारलं की बनारसी कोण आहे माहित नव्हतं, आजीबाई बनारसी कोण आहे तर पटपट लोक एवढं प्रसिद्ध नाव. या पद्धतीचं प्रसिद्ध नाव तुम्हा सर्वांचं झालं पाहिजे. याकरता 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. रोज इंग्रजीचे 20 शब्द पाठ करा शिक्षण घेताय तोपर्यंत. रोज काही ना काहीतरी लिखाण करा. तुम्हाला जे वाटते ते लिखाण करा.
तुमच्या गावची कहाणी लिखाण करा, तुमच्या आईवडिलांचा संघर्ष लिखाण करा, तुमचं स्वतःचं जीवनमान लिखाण करा, या कॉलेजमध्ये तुम्हाला येत असलेले अनुभव लिखाण करा. तुम्हाला सांगतो, मिलमिले सरांशी जर तुम्ही चर्चा केली ना, तर 8 दिवसाचा एक प्रबंध होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एका गावातून ते व्यक्ती या ठिकाणी आले. त्यांनी कुठे शिक्षण घेतलं, कशा पद्धतीचं शिक्षण घेतलं, या ठिकाणी शिरवाते मॅडम आहे, त्यांचा जीवन संघर्ष पहा, तुमचा स्वतःचा जीवन संघर्ष पहा. प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी आहे. होते कसं, आपण लिहत नाही, जे लिहितात त्यांचं पुढे जाते. महाराष्ट्रामध्ये विदर्भामधला एक कवी आहे, त्यांचं नाव आहे गायधनी सुधाकर गायधनी. त्यांच्या 4 ओळी आहेत. ते म्हणतात, आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो. आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरेना. मग आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकून बघेना. म्हणजे इथे सातत्यानं दिखावा आहे, शायनिंग इंडिया. पण याचाही विचार आपण केला पाहिजे. सत्य काय, असत्य काय याचा विचार केला पाहिजे. भावांनो, आजचाच पेपर आपण वाचला, डॉलर चालते इथे. आपली 100 रुपयाची एक नोट, 100 रुपयाची एक नोट, अशा नोटा लागते 90. तेव्हा होते एवढा महाग झाला डॉलर, 90 रुपयाला एक डॉलर. एवढी अवस्था, आपली अर्थव्यवस्था भयानक आहे. तुम्ही क्रिएटिव्ह शाखेमध्ये आलेला आहात, निर्मिती शाखा त्याला बोलतात. काहीतरी नवीन प्रक्रिया तयार करणाऱ्या शाखेत तुम्ही आलेले आहात. या देशाला जर वाचवायचं असेल तर प्रामाणिकता निर्माण करावी लागेल. या देशाला वाचवायचं असेल, स्वाभिमान निर्माण करावा लागेल. या देशाला वाचवायचं असेल, आत्महत्येपासून दूर पळावं लागेल. या देशाला जर वाचवायचं असेल, महिन्यातून एकदा बनमाडाला भेट द्यायला जा. मी यवतमाळ नगरपालिकेमध्ये केंद्र प्रमुख पोस्टवर कार्यरत आहे. मी 8व्या आणि 9व्या वर्गाच्या माझ्या ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्याला वर्षातून एकदा मी मेन हॉस्पिटलला घेऊन जातो आणि बर्न वार्ड दाखवतो. आत्महत्या हे अतिशय वाईट घटना आहे. याच्यापासून आपण दूर केला पाहिजे. समस्या प्रत्येकाला आहे, त्याचा आपण सामना केला पाहिजे. शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. अपंग असलेली क्रिकेट टीम कोणाला हरवून आली? नेपाळला. वैश्विक क्रिकेट सामने झाले. अपंग आहे, दिसत नाही त्यांना. आणि तिची जी कॅप्टन होती ना, त्या कॅप्टनला मायनं घराच्या बाहेर ढकलून दिलं, रस्त्यावर सोडलं. एका आश्रमशाळेमध्ये ती शिकली आणि भारताचं ब्लाइंड असलेली मुलगी क्रिकेट टीमची कॅप्टन झाली. नेपाळ मारून आली. आता परवाच्या दिवशी घटना आहे. कालच्या हाऊस मध्ये तिचा उल्लेख झाला. कालपासून हाऊस सुरू झाला. त्यामुळे हिंमत हारायची नाही, संघर्ष करायचा. आजीबाई बनारसेचं जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवायचं. धन्यवाद, धन्यवाद.